पूर्व भागातील एका कंपनीच्या निष्काळजीपणामुळे वायू गळती झाली, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। गळतीमुळे संपूर्ण परिसर अदृश्य झालं होतं आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला। आज संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ही वायू गळती कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाली असल्याचे त्यांनी मान्य केले। गेल्या 2 ते 4 महिन्यांपासून 5-6 कंपन्या बंद होत्या, मात्र त्या पुन्हा सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना सतत त्रास होत आहे। नागरिकांनी सर्वच कंपन्या तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे, कारण मोरवली गावातील नागरिकांनाही यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे। मुख्यमंत्र्यांकडे या निष्काळजी कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली असून संबंधित अधिकाऱ्यांनी नियमानुसार दररोज कंपनीची तपासणी करणे आवश्यक आहे का नाही हे पाहणे गरजेचे आहे। जर अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घेतली नसती तर लाखो लोकांचा जीव धोक्यात आला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे। गळतीच्या वेळी कंपनीत वॉचमन देखील उपस्थित नव्हता। ही जबाबदारी कंपनी मालक आणि व्यवस्थापकांची आहे, असे नागरिकांनी स्पष्ट केले। परिसरातील नागरिकांनी प्रदूषणाचा त्रास मांडला असून त्यांच्या घरातील पडदे, भांडी काळी होत आहेत। त्यांनी संबंधित कंपन्या बंद करण्याची जोरदार मागणी केली आहे। प्रदूषण मंडळाचे अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी माहिती दिली की बंद असलेल्या कंपन्यांचे परीक्षण करून त्यांना पुन्हा बंद करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे निकाकेम कंपनीलाही तपासणी करून क्लोजर नोटीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। कंपनीमध्ये पाणी केली 2 ड्रम लिकेज आढळले आम्हाला। त्यातनं फ्यूम ॲसिड जनरेशन झालेलं आहे आणि फ्यूम पसरलेले आहेत। कंपनी निष्काळजीपणामुळे कोणी नसल्यामुळे हा प्रकार झाला आहे। कंपनी बंद होती 7 वाजता, 9 ते 10 दरम्यान प्रकार झालेला आहे। त्याला आम्ही त्यांच्या कंपनीवरती ॲक्शन घेणार आहोत, बंद करणार आहोत पुढील ॲक्शन। त्यांचं पाहणी करून त्यांचा अहवाल आम्ही देऊ वरती वरिष्ठ लेवलला आणि त्यांच्यावर परत ॲक्शन घेऊ। हे एमआयडीसीचा रोजचा रात्री 12च्या नंतर घसा दुखणे, डोळे जळजळणे हा प्रकार इथं रोजचाच चालू होता। गेल्या मागच्या 6 महिन्यात हा त्रास काहीच नव्हता लोकांना, पण हे आता ह्या टायमाला ह्या कंपन्या एवढ्या मजूर झाल्यात, काही एमपीसीबीलाही जुमानत नाही। इथे आम्ही वारंवार कंप्लेंटी करून सुद्धा एमपीसीबी वाले काही इथे लक्ष घालत नाहीये। ही बाजूची कंपनी कलर गॅम्बोली ती एका महिन्यात परत चालू केली, ताई 6 महिन्यांची नोटीस देऊन। आम्ही दुत्ते तिच्यावर कारवाई आम्हीच केल्यावर लावली होती। हिचे म्हणजे मागं कट्टा बांधलाय गटारीमध्ये, त्याचीही कंप्लेंट आम्ही केली होती, त्याच्यावर पण काही ॲक्शन नाहीये। पण हे बाजूचे जे शेड मारलेत, आम्ही स्वतः एमआयडीसी मध्ये जाऊन कंप्लेंट करून आलोय, त्याच्यावर पण काही ॲक्शन घेत नाही लोक। म्हणजे या लोकांना काहीतरी चालू असेल ना या कंपन्यामधून, हे आम्हालाही समजतं काय ना काय चालू आहे यांना। पण ही लोक मग कारवाई का नाही करत? जेव्हा आम्हाला नागरिकांना एवढा त्रास होतो इथे, आम्ही वारंवार कंप्लेंटी करून सुद्धा ही लोक ॲक्शन घेत नाही, म्हणजे काय यांचं? मी इथे मोरवली गावातलीच आहे, त्यामुळे हमेशा इथे पोल्युशन होतच असतं कंपन्यांचं। आणि आता निसर्ग ग्रीनमध्ये आम्ही जवळजवळ 3000 फॅमिलीज राहतो आणि इथून जो गॅस येतो, तर रात्री जो गॅस सोडला तर त्यामुळे काही जणांचे पडदे देखील काळे झालेले आहेत। आमदार साहेब आणि खासदार साहेब यांनी प्रयत्न करून त्या कंपन्या बंद केल्या होत्या, परंतु काही जणांच्या वर्चस्वामुळे त्या कंपन्या पुन्हा चालू करण्यात आलेल्या आहेत। आमची पितळेची भांडी, तांब्याची भांडी सगळी वटतायत, पुन्हा श्वास घ्यायला त्रास होतोय, टीव्हीचं प्रमाण वाढतंय आजाराचं, आणि बरेच असे श्वसनाचे आजार लोकांना होत। खरं सांगायचं म्हणजे आमच्या मोरवलीच्या तिन्ही बाजूनी केमिकल झोन आहे, सर्व लहान छोट्या कंपन्या आहेत। आम्हाला रात्र 12च्या नंतर एवढं गॅस सोडतात तर लोकांना जेवणाला वगैरे खूप त्रास। आमची भांडी आहे पितळेची किंवा तांब्याची अशी काळी होतात। आज जो रातचा प्रकार झाला आहे निकम केम कंपनी आहे, इथं आज जाऊन बघा, त्याच्याकडे काही जे सेफ्टी पाहिजे काही नाही। आणि आमच्या गावाला एवढा त्रास होतोय की आता आम्हाला सवय झालेली, आम्ही जन्म इथे गेला आहे, पण या शासनाने या केमिकल कंपनीवर काय ते उचल घ्यावून आम्हाला या त्रासातून मुक्त करा, ही आमची विनंती आहे। काल रात्री 8:30, 9 ते 10, 11, 12च्या मध्ये ह्या निकम कंपनीमधून त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी वायुगळती झाली आणि पूर्ण अंबरनाथचा पूर्व भाग अदृश्यमय झाला होता आणि लोकांना खूप त्रास झाला। आज अधिकारी या ठिकाणी आम्ही घेऊन आलो, त्यांनी सांगितलं की या निष्काळजीपणामुळे झालेलं आहे। गेले 2-4 महिने इथल्या 5-6 कंपन्या बंद होत्या, पुन्हा त्या चालू झालेल्या त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या आम्ही आज सर्वच नागरिकांनी सांगितलं की बाबा त्या सर्व कंपन्या बंद करा, जेणेकरून आमच्या या पूर्व भागातील आणि बाजूची जी काही मोरवली गाव आहे त्या गावाला त्रास होते। त्यासाठी आज आम्ही सर्वच अधिकाऱ्यांना सांगितले, ज्या ज्या कंपन्या ह्या ठिकाणी केमिकल आहेत त्या नेमकुल आहेत का तेही पहा। आपल्या अधिकाऱ्यांना ऑब्झर्वेशन करून ज्या कंप्लेंट
अधुरे असतील तेही करून घेण्याचं आम्ही आज या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मी डायरेक्ट साहेबांचे मुख्यमंत्री साहेबांना या ज्या कंपन्या आहेत जे कंप्लेंट करून न करता चालू केलेले आहेत त्यांची मी स्वतः कंप्लेंट करणार आहे. हे बघा, यांचे जे अधिकारी आहेत नियमाप्रमाणे दररोज किंवा एक दिवसाआड प्रत्येक कंपनीमध्ये ते नियमाप्रमाणे कंपनी चालू आहे का नाही, त्यांचं सगळे काळजी घेतात का नाही ते कंपनीधारक केमिकल, ते बघणं गरजेचं आहे. आज त्यांच्या एका निष्काळजीपणामुळे लाखो लोकांचे जीव गेले असते. त्यासाठी त्यांची जबाबदारी आहे ना. आज ते असं म्हणू शकत नाही यांच्या निष्काळजीपणा आहे. या कंपनीत कोणी वॉचमॅन पण नव्हता काल. मग ही जबाबदारी कोणाची आहे? मालकाला किंवा कंपनीधारक व्यवस्थित काम करतोय न करतोय हे त्यांच्या अधिकाऱ्यांनी बघितलं पाहिजे ना.